नमस्कार मंडळी. आता सध्या अधिक महिना चालू आहेत म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरामध्ये पुरणाचे धोंडे आणि पुरणाचा नैवेद्य हा आपण देवाला दाखवत असतो. पण जसं की मी 7 ते 8 दिवस बाहेर होती, कोकणात फिरायला गेलो होतो. त्यामुळे जास्त रेसिपीचे व्हिडिओ काही शेअर नाही करता आले. मी बाहेर गेली होती त्याचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते. मग घरी आली, म्हटलं आल्यानंतर पौर्णिमा पण होती आज, म्हटलं चला आज पुरणाचाच नैवेद्य दाखवा आणि धोंडेसुद्धा करावे. म्हणजे हा व्हिडिओ मी कालचा केलेला आहे, तो आज टाकते. काल एडिट करून अपलोड करणं काही माझ्याकडनं झालं नाही, म्हणून मी तो आज टाकत आहे. इथं पुरणाची डाळ मी शिजवायला लावली आहे. इथं आमटीसाठी मसाला भाजून घेते. कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घेतल्या आहे. त्याने आमटीला घट्टपणाही चांगला येत असतो, म्हणून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि पूर्ण मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावर तो वाटून घेतला. आता तोपर्यंत आपली डाळ पण चांगली शिजल्या गेली आहे. अगदी मऊसूत डाळ आपली चांगली शिजून तयार झालेली आहेत. आता हेच डाळीचं पाणी आपल्याला पूर्ण वाणी ते गाळून घ्यायचं, म्हणजे आमटीसाठी ते आपण वापरू शकतो. यातलीच 1 चमचे डाळ मी शिजवलेली साईडला काढली, म्हणजे आमटीच्या कटासाठी आपण ते वापरल्या जाते. आता दुसऱ्या कढईमध्ये मी लगेच आपल्या पुरणाची डाळ जी शिजलेली होती कढईमध्ये घालून घेतली, चांगलं मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये साधारणतः मी अर्धा किलोच्या कमी इथं गूळ वापरलेलं आहे, कारण अर्धा किलोच्या कमी माझी हरभरा डाळ होती, त्यानुसार मी गूळ घेतलेला आहे. इथं सुंठ, जायफळ, विलायचीची पावडर करून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्याने चव मात्र आपल्या पुरणपोळीला खूप छान येतो. पूर्ण घट्ट उंगून त्याचं चांगलं 30 ते 25 मिनटं चांगलं मीडियम गॅसवर पुरण चांगलं शिजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला पुरणाच्या चाळणीतून ते बारीक करून घ्यायचे. एखाद्या चमच्याने, वाटीने किंवा ग्लासाने ज्यानं जमता येत असेल तुम्हाला त्यानं ते पुरण आपल्याला तयार करून घ्यायचं. पुरण आपलं बारीक करून झालेत. इकडं तोपर्यंत आपण मसाला तयार केला होता, त्या आमटीला फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. आता आमटी म्हटले तर तेल थोडं जास्त घालायचं आहे, म्हणजे तरच ते चांगली लागते. आता वाटलेला मसाला त्यामध्ये चांगला परतून घेतला. घरातलेच कोरडे मसाला घातले, लाल तिखट, धना पावडर आणि घरगुती काळा मसाला घातला आहे, की तो मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यात थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं, म्हणजे तरंगही आपल्या आमटीला चांगला येत असतो. आता चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आणि जे आपण हरभरा डाळीतलं पाणी काढलं होतं साईडला आणि डाळी काढली होती ती त्यामध्ये आपल्याला वाटून त्यामध्ये घालून घ्यायची. गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारे हिरवीगार त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. तोपर्यंत आपण कणिक मळून घ्या. इकडं साईडला आपली आमटी पण चांगला गदक येतो आमटीला. इथं कणिक मळण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता तुम्हाला गव्हाचं पीठ किंवा मैदा नसेल घालायचं, तुम्ही नाही वापरला तरी चालतं. इथं दोन्ही मिक्स करून घेतलं. हळद टाकून आपली कणिक मळून घेतली. चांगलं 15 ते 20 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी जर मुरू दिली ना, खूप छान पोळ्या होतात आणि कणिक ही चांगली मुरल्या जाते. आता सकाळी हा व्हिडिओ करते, त्यामुळे किचनवर खूपच ऊन चमकते, पण काहीच हरकत नाही. सकाळी ऊन आलेलं चांगलंही असतं घरामध्ये. आणि माझी आमटी इथं बनून तयार झाली. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. आता त्यातलेच पुरणाचं मी कणिक मळलेली होती, त्यातलेच मला काही धोंडे करायचे ते, म्हणजे मी 11 धोंडे इथे केलेले आहेत. तुम्ही पुरणासारखं आपले मोदकासारखे धोंडे करू शकतात किंवा चपटे असे त्या साईजचेही धोंडे इथं बनवू शकता. इथं मी 11 धोंडे केले आहेत. आणि साईडला इथं मी पाणी उकळायला ठेवलेत एका बाउलमध्ये. त्याच्यावर चाळणीमध्ये आपल्याला धोंडे घालून घ्यायचे, खाली तूप लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचे. 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे. आता इकडे माझे रस पण बनवून तयार झाले आहेत आणि भजीचं पीठही भिजून झालेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, लगेच तळण काढून घेतलं. सुरुवातीलाच आपल्याला कुरडई पापड तळून घ्यायचे. आधी जर आपण कुठलेही पापड तळले तर ते चांगले फुलत नाही, म्हणून मी इथं कुरडई पापड आधी तळून घेतले. आता हे पापड पण आपले घरगुतीच आहे, म्हणजे मी याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या होत्या. आता ते कुरडई पापड तळून झाले, त्याच तेलामध्ये आपल्याला भजेही तळून घ्यायचे. भजे अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. हिरवी मिरचीचे भजे केलेले आहेत आणि तुम्ही लाल तिखटाचे करू शकतात. आपले भजे इथं बनवून तयार झाले आहेत. लगेच पोळ्या करायला घेऊयात. तर इथं साईडला बनवलं जेवण ते साईडला ठेवलं आहे. इथं गरम पोळ्या करायला घेतल्यात. तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यातल्या आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता मीडियम साईजच्या पोळ्या इथं करून घेतल्या आहेत. पूर्ण डिटेल व्हिडिओ काही तुमच्यासोबत मी शेअर नाही केला, कारण व्हिडिओ आपला खूपच लॉंग झाला असता, म्हणून जेवढं शेअर करता आलं तेवढं तुमच्यासोबत मी अगदी शॉर्टकट तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. तर दोघी साईडनं मस्त तूप लावून तेल लावून काही लावून सगळे पोळ्या चांगल्या खरपूस चट्टे पडेल अशा आपल्या भाजून घ्यायच्या. तर पोळ्या पण आपल्या इथं बनवून तयार झाल्यात. जवळपास माझा सगळा स्वयंपाक इथं बनवून इथं तयार झाल्यात. अगदी टम्म फुगलेली ही पोळी. छान जर कणिक मळली ना, पोळ्या अगदी छान होतात. तुम्हाला कणिक किंवा मैदा नसेल घालायचं तर नाही वापरला तरी चालतं, पण दोघी जर वापरल्या तर पोळ्या खूप छान येतात. इथं आंब्याचं रस, पुरणपोळी, आमटी, भात, भजी, कुरडई पापड हे सगळं जेवण बनवून इथं तयार झालं. लगेच ताट करून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवून दिला.
आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आधी पहिले धोंडे केलेले होते, ते देवाजवळ ठेवलेत आणि तुळशी मी आतमध्ये आणून घेतली होती, कारण तुळशी विष्णूचं रूप असते. मला त्यालाही बत्ताशी वगैरे आणि नैवेद्य दाखवला जातो. इथं मी 11 दिवे केलेत, म्हणजे 11 पुरणाचे दिवे केलेत आणि तुपातल्या वातीसुद्धा केलेत. ते तिथे लावून दिल्यात आणि पूजा करून घेतली. जो नैवेद्य आपण तयार केलेला होता पुरणाचा जेवण, ते पूर्ण जेवण देवालाही दिलं आणि नमस्कार वगैरे केला. हळदी कुंकू आलं, धूप अगरबत्ती लावली, मुलांनाही नमस्कार करायला लावला. जेवण वगैरे झालं दुपारी. नंतर संध्याकाळी आम्ही नदीवर, इंद्रायणी नदीवर ओटी भरायला गेलो, कारण इंद्रायणीची ओटी भरलेलीही चांगली असते आणि दिवे वगैरे घेऊन गेलेली चांगली असते. म्हणून मी घरीच कणकेचे दिवे करून घेऊन गेले होते. इथे मी 33 दिवे, कणकेचे दिवे केले आणि पाण्यामध्ये उकळून घेतले. ते सुद्धा तुपाचीच लावायचे आपल्याला. तुम्ही तेलाचे लावायचे असेल तुम्ही तेलाचे लावू शकता, पण तुपाचे अजून चांगले असतात लावलेले, म्हणून मी तुपाचे इथं दिवे लावलेले. आता हवा खूपच आहे नदीवर आणि नदीवर जायपर्यंत मला खूपच संध्याकाळ झाली, कारण घरातलं आवरून वगैरे जायचं होतं. दुपारी जेवण वगैरे केलं आणि ऊन खूप होतं, म्हणून थोडंसं संध्याकाळीच जावं. तर जाता जाता थोडी संध्याकाळच झाली मला इथं. तर जे दिवे तयार केले होते ते माझी मुलगी, मिस्टर आणि मी, आम्ही तिघी म्हणून जर दिवे ठेवले तिथं, आणि ते आपण मी तुपातले वाती तयार करून आणले होते घरून, ते त्यावर आपल्याला एक एक त्यावर ते ठेवून दिले. पुरणाचे दिवे मी घरी केले होते आणि इथं मी कणकेचे दिवे केले आहेत. म्हणजे ते 33 दिवे पुरणाचे केले होते घरी सकाळी, आणि संध्याकाळी आणि इंद्रायणी देवर कणकेचे 33 दिवे हे केलेले आहेत पाण्यात उकळून सने. त्यात तुपाची वाती घातल्या आणि पहिले आधी तर इंद्रायणीनं दिला, हळदी कुंकू दिलं आणि जे दिवे आणलेले होते आपण आधी ते तिथं लावून दिलेत. कारण हवा खूपच होती, त्यामुळे दिवे पण एक लावायला गेले की दुसरा विझून जायचा. असे करत ते 5 ते 7 दिवे लावले. बाकीचे दिवे होते ते काही लगेच विझून जायचे, त्यामुळे मी जेवढे लावता आले तेवढे लावले आणि बाकीचे मी सगळे नदीमध्ये सोडून दिलेत. कारण इथं साईडला दोन्ही ठेवू देत नाही, म्हणून मी ते दिवे लावले, नंतर साईडला ठेवून दिले. इथं दीपदान पण करायचं होतं. इथं तांब्याचे दिवे वगैरे घेतले आम्ही, फुलं वगैरे, कापूर, ते दिवे तिथे लावले. हे मात्र दिवे चांगले पेटले, कारण कापूर होता त्यामध्ये. ते दिवे आम्ही सर्वांनी तिथं नदीवर इंद्रायणी नदीची पूजा वगैरे केली आणि नदीमध्ये सोडले. खूप छान आणि समाधानी वाटलं आणि प्रसन्न वाटलं. म्हणजे आज पौर्णिमा पण होती, म्हणजे पौर्णिमेच्या वेळेस आपल्या पूर्णाचा नैवेद्यही झाला आणि इंद्रायणी नदीची ओटीसुद्धा भरून झाली आणि दिवे दाखवून दिले. इथं मी इंद्रायणी नदीसाठी भरण्यासाठी ओटीचं सामान आणलं होतं घरून, ब्लाऊज पीस, तांदूळ आणि नारळ घेऊन आले होते. पूजा वगैरे केली आणि इंद्रायणी नदीमध्ये आपण जे ओटी आणली होती ते सोडून दिली. इंद्रायणी नदीची ओटी भरलेली चांगली असते. आता इंद्रायणीची ओटी भरली, दिवे वगैरे लावले आणि आम्ही मंदिरात निघालो. मंदिरात प्रचंड गर्दी होती अधिक महिन्यामुळे, पण दुरूनच दर्शन घेतलं, पण बरं वाटलं. तर हा होता तर माझा आजचा व्हिडिओ. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.